भागातील मराठी माध्यमांच्या शाळांवर पटसंख्येच्या अटीचा होत असलेला परिणाम हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगत खेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि तिसंगी गावच्या ग्रामस्थांनी खेड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे। या आंदोलनाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा जाहीर केलाय। खेड तालुका प्रमुख सचिन निकम यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवणारे पत्र सादर केले। यावेळी शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, सचिन खेडेकर, संजय मोडसिंग, संदीप चव्हाण आणि अनंत पवार उपस्थित होते। या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। ज्या मराठी शाळा बंद होत आहेत, पटसंख्याच्या निकषावरती जो काही धोरण केलेला आहे की शाळा बंद होत आहेत, याचा फटका या तिसंगी गावातील जी न्यू इंग्लिश स्कूल आहे, नूतन इंग्लिश स्कूल ही जी आहे या शाळेलाही फटका बसणार आहे। आणि जवळपास 60 वर्षापूर्वीपासूनची ही शाळा आहे। या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी देशसेवेसाठी विविध पदावरती सगळ्या कोण अधिकारी झालेत। अशी 60 वर्षापूर्वीची शाळा आज तिला हा फटका बसणार आहे। आणि हे होऊ नये यासाठी तिसंगी गावचे ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत। एका बाजूला सरकार म्हणतं मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे। आणि मग अशी पटसंख्येच्या निकषावर जर शाळा बंद होणार असेल तर शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची मुलंच शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। आणि हे होऊ नये म्हणून हे तिसंगी गावच्या ग्रामस्थांनी हे उपोषण पुकारलेलं आहे। त्यांच्या या विधायक कार्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी खेड तालुका प्रमुख सचिन निकम आमच्या पक्षाकडून मी या उपोषणाला समर्थन देत आहे।